चालू द्या. तुमचा जो काही कर्कश आवाज चाललाय ना तो अख्ख्या शाळेला ऐकू जाऊ द्यात. आत्ताच स्टाफ रूम मधून मी आलीये आणि सगळ्या बाईंची फक्त एकच चर्चा होती. सगळ्यात जास्त बडबड करणारा, त्रास देणारा वर्ग म्हणजे हा 8वी ब चा वर्ग. अरे तुमच्यापेक्षा तो 8वी ड चा वर्ग जरा तरी बरा आहे, थोडस तरी ऐकतो. चला हजेरी द्या. मागे तुला हसायला काय झालं? हा काय वेडेपणा चाललाय काय? त्या शाळेत आलाय म्हणजे 8वी अ च्या वर्गातून काहीतरी तर शिका. शाळेतला अभ्यासू विद्यार्थी 8वी अ मधला, स्पोर्ट्स मध्ये पुढे असलेला विद्यार्थी 8वी अ मधला, ऍक्टिव्हिटीज मध्ये ऍक्टिव्ह असलेला विद्यार्थी 8वी अ मधला आणि 8वी ब मधले विद्यार्थी 0 ढगोळे. वर्ग शिक्षिका म्हणून लाज वाटते मला या वर्गाची. नाही, मी तर आता सांगणारच आहे मुख्याध्यापिकांना की हे अ आणि ब तुकडीतले जे विद्यार्थी आहेत ना त्यांना एकत्र करून टाका. अर्धे या वर्गात आणि अर्धे त्या वर्गात. निदान बडबड तरी कमी होईल या पोरांची. नाही नाही, कंटाळली मी आता तुमच्या वर्गाला. कितीदा सारखं सारखं तेच 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 सांगायचं, कोणी काहीच ऐकत नाही. मी आज तुम्हाला काही शिकवणार नाहीये. तुमचा सिलेबस अर्धवट राहिला तरी चालेल. तुमच्या पालकांना काय उत्तर द्यायचं ते मी देईन. बघतेच कोण कसं पास होतंय ते.